पर्यटन व्यवसाय आणि एकंदर सर्व पर्यटनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यवस्था, सर्व यंत्रणा कोलमडून पडलेल्या आहेत. लाखो लोकांना यावर अवलंबून असलेल्या अनेक जणांना याचा मोठा फटका बसलेला आहे. हे सगळं गेल्या 5-6 महिन्यांपासून बंद आहे आणि पुन्हा कसं सुरळीत सुरू होईल याच्याबद्दल आता तरी आपण सगळेच अजून निश्चित निष्कर्षावर येऊ शकलेलो नाही. या सगळ्या संकटाचा सामना कसा करायचा, पुढील काळामध्ये या पर्यटन व्यवसायाला औरंगाबादमध्ये कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टींशी चर्चा करण्यासाठी या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. औरंगाबाद पर्यटन क्षेत्र, आव्हाने आणि बदललेले जग या परिसंवादाचं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत आहे. आपण प्रश्न विचारू शकता, या संवादात सहभागी होऊ शकता. या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी औरंगाबाद शहरातील 4 दिग्गज मान्यवर इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत. औरंगाबाद हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री हरप्रीत सिंग, शहरातील प्रसिद्ध उद्योजक, हवाई आणि पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ माननीय श्री सुनीत कोठारी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जसवंत सिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागातील प्राध्यापक डॉक्टर बीना सेंगर, ज्या औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या प्रमुख आहेत. या सर्व मान्यवरांचं प्रतिष्ठानच्या वतीनं मी स्वागत करतो. या परिसंवादाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी प्रतिष्ठानच्या औरंगाबाद केंद्राचे समन्वयक निलेश राऊत यांना करतो. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी आजच्या या विशेष परिसंवादामध्ये, ऑनलाईन परिसंवादामध्ये हार्दिक स्वागत करतो. संकेतजींनी आता या सगळ्या विषयाचा परिचय आपल्याला करून दिलेलाच आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादच्या वतीनं सातत्याने मागील 15 वर्षांपासून विविध उपक्रम राबवले जातात. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक उपक्रमांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. त्याचबरोबर औरंगाबाद शहराच्या आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या पर्यटन आणि इतिहासाच्या अनुषंगाने देखील विविध काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्याचं काम देखील प्रतिष्ठानच्या वतीनं सातत्याने केलं जातं. मागच्या मार्च महिन्यापासून जेव्हापासून कोरोनाची साथ ही महामारी संपूर्ण भारतभरामध्ये पसरायला सुरुवात केली, त्या सगळ्या विळख्यामध्ये आपला औरंगाबाद शहर आणि आपला औरंगाबाद जिल्हा देखील त्या विळख्यामध्ये सापडायला लागला. आणि औरंगाबाद शहर आणि औरंगाबाद जिल्हा हा ज्या गोष्टीसाठी प्रामुख्याने देशभरात नव्हे तर जगभरात ओळखला जातो, म्हणजे त्या पर्यटनाच्या क्षेत्रावरती त्याचं मोठं संकट ओढवलं. मागच्या 6 महिन्यांपासून इथं पर्यटनावरती आधारित विविध उद्योग, व्यवसाय, त्याचबरोबर छोटे असंघटित क्षेत्रातले व्यापारी असतील, कामगार असतील, त्या सगळ्यांच्या जगण्यामरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने आता जी जागतिक पातळीवरती पर्यटनाची स्थिती आहे, टुरिझमचं जे काय आता हळूहळू अनलॉक होत असताना काय नेमकं सिच्युएशन आहे आणि औरंगाबादचं टुरिझम पुढच्या काळामध्ये कसं बदललेलं जगासमोर कसं सामोरं येईल आणि मागच्या 6 महिन्यामध्ये काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागले किंवा पुढच्या काळामध्ये अजूनही अनलॉकिंग होत असताना किती काळ या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागेल, या सगळ्या बाबींचा उहापोह होणं आम्हाला गरजेचं वाटत होतं. आणि त्यामुळं खरं तर आम्ही सगळेजण सातत्याने वेगवेगळ्या परिसंवादांचं कार्यक्रमांचं आयोजन करतो, पण आज पहिल्यांदा ऑनलाईन परिसंवाद औरंगाबाद केंद्राच्या वतीनं आयोजित केलेला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई ही संस्था मागील 35 वर्षाहून अधिक काळापासून महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये कॅटलिस्ट म्हणून काम करत आहे. प्रश्न आहे ते राज्य शासनाच्या समन्वयाने कसे सोडवता येईल यासाठीचा प्रयत्न चव्हाण प्रतिष्ठानचा सातत्याने असतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या समोर आम्ही आजच्या या परिसंवादातले जे मुद्दे आहेत महत्वाचे, त्याचं नंतर आम्ही एक लिस्टिंग करून जे महत्वाच्या चर्चेतून समोर आलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांच्या समोर ठेवू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे पर्यटन मंत्री माननीय आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री आणि आमचे सहकारी आदित्यताई तटकरे यांच्या समोर देखील हे सगळे प्रश्न घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी, त्यामुळे मुंबईमध्ये असेल किंवा बाकी जरी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणावरती असेल, पण तरी टुरिझम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र म्हणून औरंगाबादकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं. वेरूळ अजिंठ्याचं एक आंतरराष्ट्रीय हॉला लाभलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती फॉरेन टुरिस्ट असू द्या किंवा डोमेस्टिक टुरिस्ट असू द्या, या सगळ्यांचा जो फ्लो औरंगाबादला होता आणि त्याच्यावरती आधारित जी इकॉनॉमी होती,
तर ते सगळेजण कुठल्या संघटनात जातात आणि त्यातनं फक्त समस्या आता सांगून उपयोग नाही, राज्य शासनाला त्या संदर्भात किंवा केंद्र शासनाला काय आपण रिकमेंडेशन सोल्युशनच्या लेवलवरती करू शकतो का, हा देखील आज महत्वाचा विषय चर्चा होणं त्यात अपेक्षित आहे. आणि त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत, त्या क्षेत्रामध्ये या समस्या सुटावा म्हणून जे काही प्रयत्न करणारे औरंगाबादचे मान्यवर आहेत, त्यांना या आम्ही परिसंवादासाठी आमंत्रित करायचं ठरवलं. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या परिसंवादामध्ये होकार दिला सहभागी व्हायला, त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्या सगळ्यांचं स्वागत करतो, आभारही मानतो. ज्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद च्या हवाई सेवेला मागच्या काळामध्ये ज्या सगळ्या एका समूहाने गटाने गती मिळून दिली, त्याच्यामध्ये एक महत्वाचे घटक असलेले उद्योजक मान्य सुनीलजी कोठारी, त्यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर औरंगाबाद हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उद्योजक मान्य हरप्रीत सिंगजी देखील आज या परिसंवादामध्ये आपले विचार व्यक्त करणारे सरांचं मी पण हार्दिक स्वागत करतो. आमचे सहकारी मित्रांनी सातत्याने ज्यांची एक औरंगाबादच्या टुरिझमच्या अनुषंगाने फार निष्ठेची भावना असते, फार तळमळीने ते काम करत असतात, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंगजी यांचे स्वागत करतो. औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचे प्रमुख आणि सातत्याने औरंगाबादच्या इतिहासाच्या प्रश्नावरती लिखाण करणाऱ्या, विचार व्यक्त करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राध्यापिका मान्य बीना सिंगर मॅडम, त्यांचं देखील मी या परिसंवादामध्ये स्वागत करतो. मला वाटतं की ह्या सगळ्या आजच्या परिसंवादाचा या वेबिनारचा गोषवार आम्ही आपल्या समोर ठेवलेला आहे. या विषयाला घेऊन आपल्याला निश्चित पुढे जाता येईल. मी प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की आपल्याला हिंदी इंग्रजीमध्ये जर कम्फर्टेबल असेल तर आपण हिंदी किंवा इंग्रजीमध्ये देखील आपले विचार व्यक्त करू शकता. ज्यांना मराठीत विचार व्यक्त करायचे असेल ते मराठीत विचार व्यक्त करू शकतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि फक्त हा आजच्या वेबिनार पुरता, कारण की सध्या वेबिनार आणि फेसबुक लाईव्हचं फार पेव फुटलेलं आहे सगळीकडं, पण त्याच्या पेक्षा वेगळा या वेबिनारचं काहीतरी गव्हर्निंगच्या पॉलिसी लेवलवरती इफेक्ट होईल, यासाठीचा किंवा त्याच्यामधून काहीतरी पुढे साध्य होईल असा आमचा प्रयत्न राहणार आहे. सुनीतजींनी आणि बाकी मंडळींनी पण आम्हाला सजेस्ट केलं की आता प्रस्तावित जी टुरिझम पॉलिसी महाराष्ट्र स्टेटची येते, तर त्याच्यामध्ये काही चेंजेस आणण्यासंदर्भात किंवा कोरोना पोस्ट कोरोना इम्पॅक्ट जे राहतील त्याचा अंतर्भाव महाराष्ट्राच्या ज्या प्रपोज टुरिझम पॉलिसीमध्ये होऊ शकतो का, त्यासाठीचा देखील आम्ही डायलॉग एक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासाठी सोबत करण्याचा निश्चितच प्रयत्न करू. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सातत्याने महिला धोरण असेल, राज्याचं युवा धोरण असेल, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये त्यांनी कॅटलिस्ट म्हणून रोल प्ले केलेला आहे, सजेशन लेवलवरती रोल प्ले केला आहे. निश्चित औरंगाबादच्याच नव्हे तर मराठवाड्याच्या टुरिझमच्या पातळीवरती देखील आपले जे सजेशन्स येतील किंवा आपण ज्या गोष्टी इथं मांडाल त्या देखील शासकीय यंत्रणांपर्यंत आणि मान्यवर व्यक्तींपर्यंत, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा या फेसबुक लाईव्ह मध्ये, या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं, हा वेबिनार ऐकत असलेल्या, हा परिसंवाद ऐकत असलेल्या सर्व इतिहास प्रेमींचं, पर्यटक प्रेमींचं, त्या क्षेत्रातल्या प्रमुख व्यक्तींचं मी स्वागत करतो आणि माझे सहकारी संकेतजी यांना विनंती करतो की त्यांनी या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद निलेश सर. पर्यटन क्षेत्र म्हटलं तर आपल्याला फक्त आपल्या जवळच्या पर्यटन स्थळांवरती येणारे विदेशी पर्यटक एवढंच माहित असतं, पण पर्यटनाचं क्षेत्र हे अतिशय मोठं आहे, व्यापक आहे. त्यामध्ये टुरिझम कंपनीज असतील, एंटरप्राइजेस असतील, एजंट असतील, टुरिस्ट गाईड असतील किंवा पर्यटकांच्या येण्या जाण्यावरती आणि ऐतिहासिक स्थळांभोवती छोटा छोटा व्यवसाय करणारे लोक असतील, अशा अनेक लोकांचा यामध्ये समस्या सगळ्यांना उद्भवलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांच्या अगदी रोजीरोटीचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे. इव्हन कॉस्ट कटिंग असेल किंवा पर्यटक नसल्यामुळे व्यवसाय ठप्प असेल, हा सगळा काय एकंदर समस्यांचा काय म्हणता येईल त्याला की चित्र कसं आहे आणि ते चित्राला आपण असं कसं फेस करणार आहोत या सगळ्या गोष्टींना, आणि काय वाटतं. जसवंत सिंग सरांना मी विनंती करतो की आपण औरंगाबादच्या या टुरिझम इंडस्ट्रीचा स्कोप आणि भविष्यातली आव्हानं काय आहेत याविषयी आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं. धन्यवाद संकेतजी. सगळ्यांना नमस्कार, मान्यवरांना नमस्कार करतो. आणि कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपण जी ही पर्यटन व्यवसायावर घेत असलेला परिसंवाद फार महत्वाचा मला वाटतो आणि त्याच्यासाठीच मी सगळ्या संस्थांचे आभार मानतो. आणि कोविड-19 किंवा कोरोनामुळे सर्वात जास्त आणि सर्वात पहिले फटका बसणारा व सर्वात शेवटी सावरणारा व्यवसाय जर कोणता असेल तर तो आमचा पर्यटन व्यवसाय आहे. ज्या पद्धतीने कोरोनाचा आता प्रसार झालेला आहे सगळीकडे, ते बघता प्रवासाच्या मनात एक, पर्यटकाच्या मनात एक कुठेतरी खूप मोठी भीती बसलेली आहे. त्यामुळे जरी सगळं जग रुळावर आलं
तरी मला असं कुठेतरी वाटतं की पर्यटन व्यवसायाला रुळावर यायला जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष तरी कमीत कमी लागेल. आणि ऑक्टोबर 2021च्या पहिले मला वाटत नाही का आमचा पर्यटन व्यवसाय कुठेतरी रुळावर येईल. असं असताना आणि कोविड-19 किंवा कोरोना आज जरी आला असला तरी भारतात पर्यटन इंडस्ट्री दर्जा कुठेच दिलेला नाही किंवा ह्याला प्रायोरिटी लिस्टवर कधीच ठेवण्यात आलेलं नाहीये. हे फार मोठं दुर्दैवाची गोष्ट आहे. आपला देश सर्व गुण संपन्न असतानाही जेव्हा इथं पर्यटन येतो तर तो म्हणतो की तुम्ही भारताच्या बाहेर जाऊन पर्यटन करतात, पण भारतात असताना जर तुम्ही बघितलं की भारतामध्ये तुमच्या सगळं काही आहे. तुमच्याकडे माउंटन्स आहेत, तुमच्याकडे बीचेस आहेत, तुमच्याकडे हेरिटेज आहे, तुमच्याकडे कल्चर आहे. असं असतानाही आज आपला देश किंवा आपलं शहर एक पहिल्या 5 मध्ये कुठेतरी यावं असं आपल्याला वाटतो. आणि ती क्षमता असतानाही आपण 140 जे पर्यटन पोटेन्शियल देश आहेत त्याच्यात आज पण 34 नंबरवर आहोत आणि पहिल्या 5 मध्ये आपण कुठंच नाही. जवळजवळ 10% GDP ला आपण कॉन्ट्रीब्युट करणारा हा व्यवसाय आहे, पण आज घडीला हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडलेला आहे. आमचे पंतप्रधान नेहमी म्हणत असतात आणि नेहमी पर्यटन व्यवसायाबद्दल बोलत असतात, तर कुठेतरी आम्हाला एक आस येते की नाही कुठेतरी आम्हाला पण काही अच्छे दिन येतील. पण दुर्भाग्याने अजूनपर्यंत आम्हाला काही अच्छे दिन आलेले नाही आणि आम्हाला आज घडीला काही बेलआउट पॅकेज सुद्धा देण्यात आलेले नाही आहे. औरंगाबाद बद्दल जर बोलायचं असेल तर आपण पर्यटन राजधानी, पर्यटन जिल्हा अशी टॅगलाईन असूनही हे शहर आज घडीला तरी कुठेही काही असा मोठा ठसा उमटवला असं आपल्याला वाटत नाही. हे या शहराबद्दल दुर्दैव आहे. शहराचं पोटेन्शियल जर बघतो आपण तो खूप भयंकर पोटेन्शियल या शहरामध्ये आहे. याचे जे USP बद्दल जर आपल्याला बोलायचंच राहिलं तर इतके प्रचंड USPs या शहराचे आहेत. म्हणजे सर्वात पहिले युनेस्कोने जेव्हा भारतामध्ये वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्सला हे स्टेटस देण्याचं काम सुरू केलं तर त्यावेळेस अजिंठा आणि एलोराला सर्वात पहिले युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंटचं स्टेटस दिलेलं आहे. आपल्यापैकी खूप लोकांना आजही माहिती नसेल की ताजमहल पेक्षा पहिले अजिंठा आणि वेरूळला हा मान युनेस्कोने दिलेला आहे. असं असतानाही आमच्याकडे येणारा पर्यटन हा फार तुरळक आहे कम्पेअर टू व्हॉट टुरिझम इज कमिंग इन टू इंडिया. आशिया खंडातील 400 वर्षात सर्वात जास्त वेगाने वाढलेला 52 दरवाजाचा हा शहर, तरी पण आम्ही आमची ओळख केव्हाही 52 दरवाजाचे शहर असे केलेली नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टुरिझम डिपार्टमेंटचा जर पहिला लोगो आपण बघितला, जिथं आपण बघतो एक हत्ती आणि त्याच्या तोंडात एक कमळाचं फूल आहे, हा आपल्या अजिंठाच्या पेंटिंग मधनं घेतलेला पहिला लोगो. त्याच्यानंतर 96 मध्ये जागतिक सौंदर्य स्पर्धा झाली बँगलोरमध्ये, ज्याचे ब्रँड अँबॅसेडर होते अमिताभ बच्चन व परमेश्वर गोदरेज. तिथं सुद्धा केव नंबर 17 मधलं फ्लाइंग अप्सरा हे पेंटिंग घेण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 1999 आणि 2000 पर्यंत जर आपण बघितलं तर ब्रिटिश एअरवेजनी त्यांच्या फ्लाईटच्या टेलफिनवर पैठणी साडीला महत्व दिलेलं आहे किंवा पब्लिसिटी दिलेली आहे. त्याच्यानंतर दौलताबाद हा आपला एक अभेद किल्ला आहे ज्याची सिक्युरिटी सिस्टम बघायला आज पण भारतीय डिफेन्स सिस्टम असेल किंवा मुलं असतील कॉलेजचे त्यांना हा किल्ला दाखवण्यात येतो. त्यांना हे सांगण्यात येतो की केव्हा तरी काही काळापुरती हा किल्ला भारताची राजधानी होता. बघा, जेव्हा मी हे सगळं सांगतो USP, जेव्हा मी औरंगाबादच्या काही मॉन्युमेंट्स बद्दल बोलतो तर मला कुठेतरी असं वाटतं की हे जर आपण कुठं प्रमोट करू शकलो चांगल्या प्रकारे तर हे सगळं कुठे ना कुठे एक क्युरिसिटी निर्माण करेल लोकांच्या मनात की का नाही आम्ही औरंगाबादला जावं आणि का नाही आम्ही हे सगळे मॉन्युमेंट्स बघायला पाहिजे. हे फार गरजेचं आहे. वेरूळचं लेणी नंबर 16 बद्दल जर आपण बोललो आणि जर कुठं आपण प्रसार माध्यमावर किंवा जे आमचे वेगवेगळे माध्यम आहेत आज फेसबुक असतील किंवा इफ यू सर्फ ऑल दिस माध्यम तर कुठेतरी आपल्याला असं वाटतं की वेरूळ केव नंबर 16 ही एक अशी कलाकृती आहे जी खूप काही रहस्याने भरलेली कलाकृती आहे.
आज जेव्हा आपण रहस्याने भरलेलं सांगतो तर लोकांना निश्चितच ही क्युरियोसिटी होते की ह्या मॉन्युमेंटमध्ये असं काय रहस्य आहे जेणेकरून आपण ते जाऊन बघायला पाहिजे. ते हे पण मला वाटतं कुठे ना कुठं आपण आज जसं पाहिजे तसं त्याची पब्लिसिटी केलेली नाही. ब्रिटिश सेलिब्रिटी आहे एक जोहाना लुमली म्हणून, ते टॉक शोज ते करत असतात आणि त्यांनी एलोरावर एक टॉक शो केलेला आहे. ते बघितल्यानंतर आज युके मधनं येणारा पर्यटन हा प्रचंड वाढलेला आहे. मी जेव्हा ह्या पर्यटनांना भेटतो आणि त्यांच्याशी बोललो आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला काय असं वाटलं की तुम्ही औरंगाबादला आलेत, तर त्याच्यात सर्वात पहिले हा विषय आला की जोहाना लुमलीचा आम्ही शो बघितला आणि त्याच्यामुळे आम्ही आता हे एलोरा बघायला आलो. तिची क्रेडिबिलिटी इतकी जास्त आहे. तर तसंच कुठेतरी आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक ब्रँड अँबॅसेडर असायला पाहिजे किंवा एखादी सिग्नेचर ट्यून जर आपली असली जेणेकरून आपण ह्या मॉन्युमेंट्सला आणखीन चांगल्या प्रकारे देशाकडे घेऊन जाऊ शकतो. दख्खनचं ताजमहल आपण म्हणतो, लोक आल्यानंतर म्हणतात की ठीक आहे वी विल गो अँड सी मिनी ताज. तर ती एक क्युरियोसिटी आहे का ह्याच्यात आणि मेन ताजमध्ये काय फरक आहे. हल्ली सुशांत सिंग राजपूतचा ज्या पिक्चर येऊन गेला MS धोनी, त्यांनी पण बऱ्यापैकी आम्हाला ह्या पर्यटन स्थळाला पब्लिसिटी दिलेली आहे. 100 पेक्षा जास्त चित्रपटांचे चित्रीकरण ह्या शहरामध्ये झालेलं आहे. आम्ही औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमाने जेव्हा ह्या लॉकडाऊन मध्ये या शहराला आम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो या माध्यमाने जेव्हा आम्ही प्रयत्न केले त्यावेळी असं दिसून आलं आणि जेव्हा आम्ही वेगवेगळ्या लोकांना बोललो तर असं वाटलं की या शहरात प्रचंड पोटेन्शियल आहेत आणि आपण आज कुठे ना कुठे बॉलिवूड टुरिझमलाही इग्नोर केलेला आहे. जर का त्याला आपण मला वाटतं औरंगाबादला आणू शकलो आणि त्या फॅसिलिटीज देऊ शकलो ते एक प्रचंड टुरिझमला आपल्या शहरामध्ये वाव आहे. कारण की एक सिनेमाचं जर चित्रीकरण सुरू झालं तर कमीत कमी 1.5-2 महिने हे चित्रीकरण चालू असतं आणि ह्याच्यावर डिपेंडंट लोक प्रचंड एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकतं आणि हॉटेल्सला भरपूर बिझनेस मिळेल. टुरिस्ट गाईड असतील, त्याच्यानंतर टुरिस्ट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसवाले असतील, या सगळ्यांवर ह्याला ना भरपूर वाव आहे असं मला वाटतं. कनेक्टिव्हिटी हा आपला फार मोठा विषय राहिलेला आहे. कुठेतरी सुनीत कोठारी सरांच्या माध्यमाने आपण तो लावून धरला आणि या वर्षी सुरुवातीला किंवा मागच्या वर्षी आपण बघितलं की ज्या शहराला 2 किंवा 3 विमानं होतं तिथं आपण 14 टेक ऑफ आणि लँडिंग्स करत होतो. तर हा एक खूप मोठा अचिव्हमेंट आम्हाला इथं मिळाला. बऱ्याच लोकांनी खूप दिवसापासून म्हणजे 1999 मध्ये जेव्हा ही फ्लाईट डिस्कनेक्ट झाली राजस्थानहून तर त्याच्यानंतर औरंगाबादचा पर्यटन एकदम खाली आला. प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने प्रयत्न केले, लिहिलं, लोकांना वेगवेगळ्या संस्थांना लिहिलं, वेगवेगळ्या टुरिझम मिनिस्टर्सला लिहिलं. पण कुठेतरी मला असं वाटत होतं की आम्ही हे लिहित होतो आणि आम्ही असं अपेक्षा करत होतो की आता हे काम व्हायला पाहिजे किंवा होईल, पण तशी परिस्थिती नाही आहे. जेव्हा सुनीत कोठारी सरांनी हे प्रयत्न केले, मी त्यांच्या बरोबर होतो, मला असं वाटलं की नाही कुठेतरी आपल्याला ह्यांच्या डोक्यावर बसून हे काम करून घ्यावं लागतील आणि म्हणूनच 2 महिने आम्ही दिल्लीमध्ये जाऊन बसलो आणि हे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यश मिळाले. तर मला असं वाटतं की कुठेतरी आज औरंगाबादला प्रमोट करत असताना आपल्याला एक कन्सॉलिडेटेड एफर्ट करावा लागेल. आज यशवंत प्रतिष्ठान सारखा मोठा प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहे. शरद पवार साहेब असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये खूप मोठा रोल ते प्ले करत असतात आणि असं असताना जर हा सपोर्ट आपण घेऊन जर पुढे गेलो तर मला वाटतं निश्चितच आपल्या शहरासाठी काहीतरी चांगले दिवस येतील. स्वित्झर्लंड टुरिझमने आज जर आपण बघितलं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये ड्रीम नाव ट्रॅव्हल लेटर ही संकल्पना मांडली आणि मी आणि सुनीत कोठारी सरांनी जेव्हा हे बघितलं तर आम्हालाही असं वाटलं की खरंच आपण पण कुठं ना कुठं लोकांना ड्रीम करायला भाग्य पडायला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही
खूप म्हणजे इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स बरोबर आणि देखो अपना देश याच्या माध्यमाने खूप काही व्हिडिओज शेअर केले आणि जवळजवळ 3 ते 3,500 लोकांपर्यंत आपण पोहोचलो. आणि त्यांना अजंठा आणि वेरूळ बद्दल जे काही आपल्याला माहिती देता येऊ शकली ती आम्ही ह्या काळात दिली. आणि मला असं वाटतं कुठे ना कुठे पुढे आपल्याला ह्याचा नक्कीच फायदा होईल. USPचा बद्दल बोलत असताना काय आपण करू शकतो त्याचेही आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोकांबरोबर चर्चा करत आहोत की जसं फॉरेन टुरिस्ट इमिजिएटली येईल का नाही ही फार मोठी शंका आहे. तर त्याच भरोश्यावर न बसता डोमेस्टिक टुरिस्टला आपण औरंगाबादला कसं अट्रॅक्ट करू शकतो हा फार मोठा आपल्या समोर चॅलेंज आहे आजच्या घडीला. पण जर तुम्ही बघितलं 99च्या पहिले जर आपण बघितलं का आपल्याला गुजरात मधनं, वेस्ट बेंगॉल मधनं आणि आंध्र प्रदेश हे 3 स्टेट असे होते जे आपल्याला भरभरून डोमेस्टिक टुरिझम द्यायचे. आज आपल्याला काळाची गरज अशी आहे की जेव्हा केव्हा आपलं सगळं लॉकडाऊन उठतंय ते एक कोर कमिटी आपल्याकडे असायला पाहिजे ज्याच्यात हॉटेलियर, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट्स, पत्रकार, अकॅडमिशियन, दुकानदार, गाईड्स यांना सगळ्यांना घेऊन एक छोटीशी कोर कमिटी बनवून किंवा कोर टीम बनवून आपण त्यांच्याकडे आता आपल्याला पोहोचायला पाहिजे. व्हर्च्युअलपणे आपण पोहोचू आणि फिजिकली आपल्याला त्यांच्याकडे पोहोचून काही रोड शोज करावे लागतील. आणि सर्वात पहिले आपण डोमेस्टिक टुरिझम कसं रिवायवल करू शकतो ह्याच्यात ह्याला आपलं बघणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या घडीला सर्व्हाइव्ह करणं फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर सर्व्हायवल आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण अट्रॅक्शन हे करू शकतो. आणि त्याच्यामुळेच सर्वात पहिले डोमेस्टिक टुरिझमवर आपण कसं भर देऊ शकू. आजच्या घडीला आपण जर बघितलं सगळं घरात बसलेले आहे, हॉटेल्स खाली पडलेले आहेत, यांना कसं रिवायवल करणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. औरंगाबाद शहर असं आहे की जिथं जर तुम्ही रेट वाईज बघितलं तर आमच्या हॉटेल्सचे रेट बऱ्यापैकी अफोर्डेबल आहेत. आमच्याकडे बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, सर्वात बेस्ट टुरिस्ट गाईड्स आमच्याकडे आहेत. असं असतानाही आम्ही कुठं ना कुठं मागं पडतोय. तर आपल्याला मला वाटतं सगळ्यांना हीच विनंती असेल, आज सगळे मान्यवर याच्या प्लॅटफॉर्मवर आहेत, काही लोक याच्या माध्यमाने जुडलेले आहेत, मी सगळ्यांना इतकीच विनंती करेल की कुठे ना कुठं आम्हाला आता सगळ्यांना मिळून एफर्ट्स करणं गरजेचं आहे. एक माणूस काय करू शकतो हे सुनीत कोठारी सरांनी आपल्याला दाखवून एक सक्सेस स्टोरी आपल्या समोर ठेवलेली आहे. आणि मला असं वाटतं की आज पण जेव्हा आपण औरंगाबाद बद्दल बोलतो तर तेव्हा फक्त रफिक झकेरिया आणि शंकरराव चव्हाण यांचंच नाव पुढे येतं. जर मला वाटतं शंकरराव चव्हाण आणि रफिक झकेरियांनी त्या 2 हॉटेल्स आणि जर आपल्याला हा एअरपोर्ट दिलेला नसता तर कदाचित हा बेनिफिट जळगावला गेलेला असता. कारण की जळगावमध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी आहे, त्यांच्याकडे त्यावेळेस एअरपोर्टची आणि हॉटेल्सची कनेक्टिव्हिटी नव्हती. आणि हे बघून म्हणजे दूरदृष्टी बघा त्या 2 नेत्यांची की त्यांनी ते 2 हॉटेल्स आपल्याला त्यावेळेस अँबॅसेडर आणि वेलकम ग्रुप रामा इंटरनॅशनल दिले आणि एअरपोर्ट दिला. त्याच्यामुळे हा ऍडव्हान्टेज आपल्याला मिळाला. जर का जायकवाडी डॅम आपल्याकडे नसता तर आज मला वाटतं आपण तहानलेला असतो. तर अशी दूरदृष्टी असणारे लोक, मी म्हणतो की फक्त लीडर्सच किंवा पॉलिटिकल लीडर्स न बघता आपल्यापैकी बऱ्यापैकी लोक आहेत. जसं सुनील कोठारी सरांनी हे प्रूव्ह करून दिलं, त्यांनी हे लावून धरलं आणि त्या फ्लाइट्स म्हणजे 90s मध्ये पण त्यांनी जेट एअरवेजला आणायचा जो प्रयत्न केला आणि आता जे फ्लाइट्स आणायचा प्रयत्न केला, हा सर्वात मोठा आपल्या समोर एक एक्झाम्पल आहे. जर एक माणूस इतका करू शकतो तर मला वाटतं जर आपण युनायटेड एफर्ट्स केले तर ह्याच्यापेक्षा आपण खूप पुढे जाऊ शकतो. गव्हर्नमेंट आपल्या परीने जे करायचे ते करतील, त्यांनी जे केलं ते केलंही. मी म्हणेल त्यांच्यावर जास्त अवलंबून न राहता आम्ही स्टेक होल्डर्सनीच आता पुढे यायची गरज आहे आणि आम्हीच पुढे येऊन ह्या शहराला पुढे घेऊन जावं असं मला वाटतं. बाकी हरप्रीत सर आहेत, सुनीत कोठारी सर आहेत, बीना मॅडम आहेतच, आणखी मान्यवर आहेत आणि हे आपल्या आपल्या परीने औरंगाबादला कसं पुढे घेऊन जायचं, चॅलेंजेस कसं आहेत ते बोलतील. म्हणून मला वाटतं मी याच्यापेक्षा जास्त टाइम घेणार नाही आणि मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या संस्थेचे मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. तुम्ही मांडलेले मुद्दे हे अगदीच महत्वाचे होते. कनेक्टिव्हिटीचाही मुद्दा, जर हे सगळं जळगावला गेलं असतं तर आपला फायदा झाला. आताच्या काळामध्ये
आपण औरंगाबाद जळगाव रोड सुद्धा नीट करू शकलेलो नाही, हे पण वास्तव आहे. हे असं वास्तव असतानाही 2-3 फ्लाईट वरून आपण 14 फ्लाईट पर्यंत गेलो. सुनीत सरांनी, तुम्ही सगळ्यांनी जे प्रयत्न केले, मी सुनीत सरांना विनंती करतो की त्यांनी या सगळ्या प्रयत्नांबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्यावी. कोरोना पूर्व काळात हे सगळे प्रयत्न केले आणि खूप मोठा फरक आपल्याला बघायला मिळाला. पण कोरोना लॉकडाऊनमुळे हे सगळे प्रयत्न आपले आता सगळं शून्यवत झालं आणि आता पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. अशा वेळी काय केलं पाहिजे याबद्दल आपलं मार्गदर्शन निश्चितच मोलाचं असणार आहे सर. सुनीत सर. थैंक यू. सबसे पहले तो मैं धन्यवाद करना चाहूंगा यशवंतराव चौहान प्रतिष्ठान जी का, जिन्होंने हमको ये मौका दिया इस परिसंवाद में आने के लिए. एंड आई एम ऑल्सो थैंकफुल टू नीलेश राउत जी, संकेत जी, जसवंत जी, निखिल जी एंड ऑल दी अदर पार्टिसिपेंट्स ऑन दिस वेबिनार. सबसे पहले हमको ये चैलेंज एक्सेप्ट करना है कि ये प्रॉब्लम है और ये एक्सेप्ट करके ही हमको अब इसको आगे बढ़ना है. अब इसके ऊपर बार बार हम नेगेटिविटी डिस्कस कर करके हम लोग आगे कहीं जाएंगे नहीं. सो वी हैव टू नाउ गेट ऑल पॉजिटिव आउटकम्स आउट ऑफ दिस चैलेंज. और ऐसा नहीं कि हमने इस तरह के चैलेंजेस पहले कभी देखे नहीं है. जहां तक मुझे याद आ रहा है, जितने भी मेरे जो पर्यटन क्षेत्र से जो एक्सपीरियंस रहा है, राइट फ्रॉम 1984 मुझे याद है जब इन द मिडल ऑफ टूरिस्ट सीजन फॉर्मर प्राइम मिनिस्टर इंदिरा गांधी जी का असैसिनेशन हुआ था और वो टूरिस्ट सीजन के बीच में हुआ था. कितने ग्रुप्स कैंसिल हुए थे. फिर उसके बाद गल्फ वॉर हुई थी. फिर उसके बाद 6 दिसंबर के इश्यूज हुए थे. फिर उसके बाद प्लेग आ गया था. फिर 26/11 का इशू था. तो हमने कई सारे ऐसे इश्यूज देखे हैं और जहां हमारा पूरा सीजन वाइप ऑफ हो गया था, बट वी बाउंस बैक. हम फिर से एक बार आ गए थे. हालांकि उन इश्यूज और ये इश्यूज में थोड़ा सा ये फर्क है कि ये पूरी जग भर में एक साथ फैल गया है. बट आई एम वेरी पॉजिटिव एंड वेरी कॉन्फिडेंट दैट वी विल बाउंस बैक, नॉट 100% बट 200%. तो पहली बात तो हमको ये पॉजिटिव फीलिंग हमारे मन में रखनी पड़ेगी दैट वी विल बाउंस बैक. अब जहां तक वैक्सीन की बात है, सब लोग कह रहे हैं कि जिस दिन वैक्सीन आएगा, इट इज ट्रू, जिस दिन वैक्सीन आएगा, जिस दिन पूरा जग वैक्सीनेटेड हो जाएगा, थिंग्स विल बिकम नॉर्मल. बट इनफैक्ट नॉट नॉर्मल, 200% नॉर्मल. पर जब तक वैक्सीन नहीं आ रहा है, हमें पूरे नेचुरली सेफ्टी प्रिकॉशन तो लेना ही है. तो ये मास्क पहनना, फेस शील्ड पहनना, ग्लव्स, सैनिटाइजर, ये हमारे लिए नया नॉर्मल है. और इसी नॉर्मल को, एंड सोशल डिस्टेंसिंग ऑफ कोर्स, इसी नॉर्मल को ध्यान में रखते हुए ही हमें आगे बढ़ना है. बट वी कैन नॉट स्टॉप, वी हैव टू जस्ट कीप मूविंग ऑन. अब इट इज ट्रू दैट इंटरनेशनल टूरिज्म अभी 1 साल के लिए तो बिल्कुल भी नहीं रहेगा. अब इसमें अपॉर्चुनिटी क्या है हमारे लिए इस चैलेंज के सामने? अपॉर्चुनिटी ये है कि वी आर अ कंट्री ऑफ 133 करोड़ पॉपुलेशन पीपल. हमारी आबादी 133 करोड़ लोगों की है और हमारा सबसे बड़ा लो हैंगिंग फ्रूट जिसे मैं कहूंगा वो है डोमेस्टिक टूरिज्म. तो डोमेस्टिक टूरिज्म को ही हमें अब एनकैश करना है फॉर द नेक्स्ट 1 year 2 years, जब तक सारे इंटरनेशनल अराइवल्स फिर से नॉर्मलाइज नहीं हो जाते. ये बात सच है कि अभी तक कोई फॉरेन टूरिस्ट आएगा नहीं. अब उसको लाने के लिए भी हमको, चाहे डोमेस्टिक टूरिस्ट हो या फॉरेन टूरिस्ट को, हमको हमारे सारे सेफ्टी और हाइजीन स्टैंडर्ड्स को एक बार फिर से रीवर्क करके उसको एक कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर डेवलप करना होगा. फ्रॉम द टाइम ही लैंड्स एट द एयरपोर्ट, सरकार तो अपना पूरा काम कर ही रही है. एयरपोर्ट के ऊपर सारे प्रिकॉशंस ले रही है, लगेज सैनिटाइजेशन, पैसेंजर सैनिटाइजेशन, टेम्परेचर चेक, एवरीथिंग, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म्स, आरोग्य सेतु ऐप. तो ये सब मेजर्स से हम अराइवल्स के ऊपर पूरा ध्यान रख ही रहे हैं. वी आर टेकिंग ऑल प्रिकॉशंस ऑन दैट. इसके अलावा जैसे ही टूरिस्ट हमारी कार में बैठेगा या कोच में बैठेगा, हमको उसको वो वीडियोस भेजने होंगे कि हम पूरी सेफ्टी रख रहे हैं. वी आर डूइंग कंप्लीट डीप क्लीनिंग एंड सैनिटाइजेशन ऑफ ऑल आवर व्हीकल्स, इंक्लूडिंग आवर ड्राइवर्स एंड एवरीबडी. तो इस तरह के प्रमोशनल सेफ्टी वीडियो से ही कॉन्फिडेंस बिल्डअप होगा डोमेस्टिक टूरिज्म टूरिस्ट को आने के लिए कि यस, इन औरंगाबाद वी कैन बी रेस्ट अश्योर्ड. होटल्स अपना सारा काम तो कर ही रहे हैं. हर होटल चेन ने, हर इंडिविजुअल होटल ने अपना एक सेफ्टी प्लान बना के रखा है, एक हाइजीन सेफ्टी प्लान बना कर रखा है और उसी को पूरी मेहनत से इंप्लीमेंट भी कर रहे हैं. सिमिलरली विद रेस्टोरेंट्स. तो जब जैसे ही हम ये सेफ्टी वीडियोस बना के हमारे क्लाइंट्स को भेजेंगे एज प्रमोशन, ये अब सेफ्टी वीडियोस ही हमारे लिए मार्केटिंग का जरिया बन जाएंगे. दैट विल बिल्ड अप द कॉन्फिडेंस अमंग द टूरिस्ट. ऑल्सो हम लोगों को रैपिड टेस्टिंग किट्स और एंटीजन किट्स में इन्वेस्ट करना होगा. जितने भी टूरिज्म सर्विस प्रोवाइडर्स है, वेदर यूर अ होटल, एक रेस्टोरेंट हो, कार, कोच, रेंटल कंपनीज, वी विल हैव टू डेवलप गेट दीज किट्स and get them randomly tested for the safety of our guests and for our staff, our employees and ourselves also. Now, how will domestic tourism really pick up? Let's understand which is our low hanging fruit. We are in Aurangabad district.
सो हमारे जो डिस्ट्रिक्ट के अंदर है, ट्रैवल विद इन द डिस्ट्रिक्ट, जैसे इंट्रा डिस्ट्रिक्ट ट्रैवल। अब कई लोग जालना के जो है या औरंगाबाद के लोग जो है, जिन्होंने अभी तक पिथलखोरा को बराबर नहीं देखा, अनवा को नहीं देखा है, लोना क्रेटर को नहीं देखा है, घटोटकच को नहीं देखा है, दे हैव नॉट बीन टू गौताला बर्ड सैंक्चुरी, ब्यूटीफुल बर्ड सैंक्चुरी। जायकवाड़ी डैम हम लोग सोशल मीडिया पे तो देखते ही रहते हैं, बट क्या हमें पता है इट्स अ ब्यूटीफुल बर्ड सैंक्चुरी बाय इटसेल्फ। इट गेट्स मेनी लोकल एंड माइग्रेटरी बर्ड्स। वहां कई सारे स्थानीय और अंतरराष्ट्रीय पक्षी आते रहते हैं हर साल, हर सीजन के अंदर। आई वॉज जस्ट इन्फॉर्म कि वहां पर फ्लैमिंगोज भी आते हैं। अब आपको मैं उदाहरण बताऊं मुंबई का, कि यहाँ पर हर साल 60 से 70 हजार फ्लैमिंगोज आते हैं एवरी ईयर, पिंक फ्लैमिंगोज फ्रॉम ऑल ओवर द वर्ल्ड। और इतनी ब्यूटीफुल साइट है कि आप टूरिज्म डिपार्टमेंट और बॉम्बे नेचुरल हिस्ट्री सोसाइटी ने मिलकर के एक वहां व्यूइंग गैलरी बना दी है। कैन यू इमेजिन सीइंग ब्यूटीफुल 50,000 फ्लैमिंगोज ऑल सिटिंग on standing on one leg literally and doing fishing? क्योंकि जो मड फ्लैट्स है सिवरी एरिया के, वो उनके लिए एक ब्रीडिंग ग्राउंड बन चुका है। सो सिमिलरली जायकवाड़ी आल्सो गेट्स पिंक फ्लैमिंगोज, बट वी हैव नेवर मार्केटेड इट। तो ये जो विद इन द डिस्ट्रिक्ट जो हमारे एक्सकर्जन्स हैं, वो हमें मार्केट करना पड़ेगा एटलीस्ट, क्योंकि लोग क्या है अब घर में रह करके पक चुके हैं। सो विद ऑल सेफ्टी एंड हाइजीन प्रिकॉशंस दे वुड लाइक टू मूव अराउंड टू सम नियर बाय प्लेसेस व्हिच इज इजी कम एंड गो। अब जल्दी जाकर के वापस आ सकते हैं। So first we must target intra-district travel. Second thing is then intra-state travel. हमारे आसपास के जो पड़ोसी जो राज्य है, वहां से हम लोगों को अट्रैक्ट करें कि you please come down to Aurangabad. And then intra-regional travel. People coming from south. You know, thankfully now flights have started. We have a daily flight Delhi, Aurangabad, Delhi, and Hyderabad, Aurangabad, Hyderabad. So I'm very grateful to all the airlines, Air India and Indigo, for adhering to our request and starting these flights again. So we are seeing normalcy being restored slowly. Let's look at the best example is Goa. अब गोवा में क्या हो रहा है कि दिल्ली से लोग चार्टर फ्लाइट लेकर के गोवा में आ रहे हैं। तो गोवा की होटल्स के अंदर सडनली लॉन्ग स्टेइंग गेस्ट आ रहे हैं और कम से कम वो 10 से 20 दिन वहां रहते हैं। कुछ गेस्ट तो एक महीना रह रहे हैं, क्योंकि उन्हें पता है लॉकडाउन में है, सारा काम लैपटॉप और फोन से हो रहा है। तो यही हम चाहते हैं कि this kind of business should also come down for Aurangabad. Even if they don't stay for 10 days or 20 days, even if they stay for 5 days, 7 days, or 3 days, that is still a welcome step for us. Even जैसे अब विद इन मुंबई है, अब मुंबई के आसपास, मुंबई में लोग घर में रह करके पक चुके हैं, सो दे आर गोइंग टू पावना, लोनावला, खंडेला। अब माथेरान की ट्रेन शुरू हो चुकी है लास्ट वीक से, सो दे आर गोइंग टू माथेरान। द टॉय ट्रेन हैज नेवर बीन मार्केटेड, सो नाउ बॉम्बेइट्स आर लुकिंग फॉर थिंग्स दैट दे हैव नेवर सीन। उनके पड़ोस में थी पर उन्होंने कभी नहीं देखी। तो माथेरान लोग अब टॉय ट्रेन का एक्सपीरियंस ले रहे हैं और इतना सुंदर लगता है वो मॉनसून के सीजन में। जैसे दार्जिलिंग की टॉय ट्रेन है, नीलगिरीज की टॉय ट्रेन है, कालका शिमला की टॉय ट्रेन है, वैसे हमारे महाराष्ट्र में टॉय ट्रेन है, पर हमने उसको अग्रेसिवली मार्केट कभी नहीं किया। So that is, I mean, I'm giving you these examples how within destinations around us, excursions around us can become the real source of domestic tourism. अब मेरी रिक्वेस्ट है एमटीडीसी के जितनी भी आपकी रीजनल ऑफिसर्स है महाराष्ट्र टूरिज्म की, उन सबको हमें फुल्ली तरह से एक्टिवेट करना होगा, एंड दे मस्ट अग्रेसिवली मार्केट द स्पॉट्स ऑल अराउंड देम within the district, within the state, and even to the neighboring states. That is the only way we will attract. And the best form is to do through social media, through WhatsApp, Facebook, Twitter, जितने भी social media के handles हैं, उन सब के ऊपर हमें, क्योंकि आज सब कुछ सेलफोन से ही काम हो रहा है। गांव-गांव में लोगों के पास सेलफोन है, सबके पास आजकल स्मार्टफोन्स हैं, सबके पास 4G कनेक्टिविटी है, तो हमको उसका पूरा फायदा उठाना है। Then another thing is that something like heritage walks. Now we can do heritage walks in Aurangabad. औरंगाबाद के लोगों ने कभी heritage walks का आनंद नहीं लिया है। With wearing mask and face shields and gloves, we can conduct heritage walks with social distancing. So this can open up new opportunities within Aurangabad itself. अब कल ही प्रधानमंत्री जी ने सभी अखबारों में एक फुल पेज इश्तिहार दिया था कि 100 ट्रेन्स और स्टार्ट कर रहे हैं। So we are pushing now with the railways that please bring railway. Today we just have one train, Sachkhand Express, which is connecting Aurangabad. All other trains are not working. So we are requesting the railways that please start at least Bombay, Aurangabad trains and trains to some of the other destinations from Nagpur, from Hyderabad. एक बहुत अच्छा एग्जांपल मैं आपको देना चाहता हूँ, उत्तरांचल टूरिज्म। उत्तरांचल टूरिज्म ने क्या किया है, और हम चाहते हैं कि इस तरह के इंसेंटिव हमारे महाराष्ट्र पर्यटन भी करें, और अगर वो नहीं कर सकते for some reasons whatsoever, we in the private sector can do that similar thing. उत्तरांचल टूरिज्म ने क्या कर रखा है कि they are giving you a voucher of 1,000 rupees provided if you stay for minimum 3 nights stay in Uttaranchal. तो ये आप वाउचर
होटल में डिस्काउंट के लिए वापर सकते हैं या किसी खान पान सेवा के लिए, फूड एंड बेवरेज सर्विस के लिए आप वापर सकते हैं. दैट्स अ वेरी गुड इंसेंटिव. तो दिल्ली से लोग अब जा रहे हैं, यू नो, सो इट इज हेल्पिंग देम. You bring as many and you are also getting incentive when you bring more numbers. तो हम चाहते हैं कि हम भी ऐसा शुरू कर सकते हैं. Let's not wait for the government. We in the private sector can do. I'm sure Harpreet ji will speak a lot on the hotels part also. But we as hoteliers can do, as travel agents, as tour operators, give them a cash voucher that if you come for minimum 3 nights or 2 nights, we will give you this kind of incentive. That's a very good idea, which we can implement. एक और स्कीम हम ऐसा कर सकते हैं, pay now, holiday later. You know, so when you holiday later, you will get, but if you pay now, not only can you holiday later, we'll give you more discounts. अगर आप आज पैसा भरते हैं दिसंबर में आने के लिए, हम आपको 50% डिस्काउंट देंगे. अगर आप नवंबर में आएंगे और पेमेंट करेंगे, हम आपको 30% डिस्काउंट देंगे. So people can plan their vacations. They can do self-driving holidays. That is the biggest thing because trains are not connected, flights सारी शुरू नहीं हुई है. तो self-driving holidays ही आजकल एक नया मंत्र है. मैं जब जून के महीने में औरंगाबाद आया था, मैं इमेजिन नहीं कर सकता था कि मैं 6.5 घंटे में मुंबई से औरंगाबाद पहुंच जाऊंगा इतना जल्दी. ठीक है, अभी उस वक्त लॉकडाउन था एंड देयर वर ट्रैवल रेस्ट्रिक्शंस. आई हैड टू टेक ई पास, अप्लाई परमिशंस. बट अब क्योंकि वो अनलॉकिंग शुरू हो गई है और अब ई पास की जरूरत नहीं है, सो आई एम श्योर इट इज मच इजियर टू ड्राइव नाउ एंड कम डाउन टू औरंगाबाद फ्रॉम पुणे, फ्रॉम नासिक, फ्रॉम मुंबई, फ्रॉम अहमदनगर, फ्रॉम नांदेड़, एनीवेयर. अब आप देखिए जैसे यूपी टूरिज्म ने क्या कर रखा है. दे आर ऑलरेडी स्टार्टेड मार्केटिंग द हरिद्वार कुंभ मेला. कुंभ मेला 14 जनवरी से 27 अप्रैल तक रहेगा. अब उन्हें पता है कि ये कोविड-19 है, इतनी भीड़ नहीं आ सकती, फिर भी वो पूरी सोशल डिस्टेंसिंग, कोविड-19 प्रिकॉशंस को ध्यान में रखते हुए उसकी अग्रेसिव मार्केटिंग शुरू कर रहे हैं सोशल मीडिया पर. एंड दे आर ऑल्सो इनवाइटिंग प्राइवेट सेक्टर टेंट्स. सो आई एम जस्ट लुकिंग एट अदर स्टेट्स हाउ दे आर adding their products, their tourism products to invite domestic tourism. If they can do it, why can't we do it? We can also start reviving. जैसे गुजरात टूरिज्म है, अब वो रण उत्सव की तैयारी अभी से कर रहे हैं जो दिसंबर और जनवरी के महीने में होगा. So they are already preparing with obviously with all precautions in place, but वो बिल्कुल निराश नहीं हो रहे हैं और उसकी aggressively marketing शुरू कर रहे हैं. So we too can do this. If for some reason government is not able to do, we as private sectors can do this. We will market our own destinations, our own cities. Doesn't matter if the tourist doesn't come to us, but at least flow of visitors तो बढ़ जाए. Flow of visitors भी बढ़ना बहुत जरूरी है. आज क्या, आज हमारे पास flow ही नहीं है. इसके लिए हमारे hotels empty, even though our hotels are open, but we don't have any kind of a very great occupancy levels or something like that. अब जैसे जसवंत जी ने कहा, हमने सारे efforts किए थे airlines के लिए, right? And we were very lucky to get 4 Airbus flights of Indigo and flights of SpiceJet, as well as to revive back the 20-year-old abandoned Udaipur Aurangabad flights. And I am thankful to the airlines. Some of them have restored the sectors. We are उनके पीछे हम लगे हुए हैं कि मुंबई औरंगाबाद भी जल्द से जल्द शुरू हो जाए. और मेरी परसों ही बात हुई स्लॉट मैनेजर से बॉम्बे इंटरनेशनल एयरपोर्ट के, MIL के मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट वालों से. एंड आई एम अग्रेसिवली पुशिंग विद द महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट, क्योंकि महाराष्ट्र गवर्नमेंट ने क्या कर रखा है कि मुंबई से 100 से ज्यादा फ्लाइटें एक साथ टेक ऑफ और लैंड नहीं कर सकती. तो हम रिक्वेस्ट कर रहे हैं महाराष्ट्र गवर्नमेंट को कि सर अगर आप थोड़ी सी परमिशन दे दें कुछ और फ्लाइट्स आने के लिए, विद द रेस्ट्रिक्शन दैट जो एडिशनल स्लॉट्स रिलीज होंगे वो मुंबई औरंगाबाद मुंबई के लिए वापरे जाएंगे. सो एटलीस्ट वी विल गेट बैक सम कनेक्टिविटी टू मुंबई. आज कैसा है कि आज बिसाइड्स रोड आप मुंबई जा ही नहीं सकते क्योंकि ट्रेन भी नहीं है और फ्लाइट भी नहीं है. So I'm already in touch with the government of Maharashtra, with all their senior officials, with all the IS officers, and let's see how soon we'll get this Mumbai flight जितने जल्दी restore हो सके. So we are on it. अब महाराष्ट्र गवर्नमेंट ने एक बहुत अच्छी एग्रो टूरिज्म पॉलिसी अभी कुछ ही दिन पहले अनाउंस की है. That's a very good move. मैं आपको मेरा एक्सपीरियंस बताना चाहता हूँ पंजाब का. वहां पे जो एग्रो टूरिज्म मैंने देखा है, एक्चुअली सरसों के खेतों में जाकर के उन छोटे छोटे घरों में रह करके इतना लजीज और बढ़िया खाना खिलाया उन्होंने. एंड इट वाज अ फुल डे एक्टिविटी. हमें ट्रैक्टर्स में उन्होंने घुमाया, वहां पे फोक डांसेस रखे, हम सबको टर्बन्स पहनाए. तो ये जो एक्सपीरियंस मैंने देखा, ये हम चाहते हैं कि हम महाराष्ट्र में भी शुरू कर सकते हैं. वी कैन डू इट इन औरंगाबाद इटसेल्फ. औरंगाबाद से आप 20-30 किलोमीटर आगे आप चले जाएंगे, आपको फील्ड्स ही फील्ड्स मिलेंगी. तो हम वहीं पर ही एग्रो टूरिज्म शुरू कर सकते हैं फॉर औरंगाबाद सिटीजन्स. कि यू गिव देम अ डेज लॉन्ग पैकेज. आप आइए यहाँ पर, हम आपको एकदम लजीज खाना खिलाएंगे, the food of your choice. We will give you a nice farm experience, घाट पर बिठा करके, और बुलक कार्ट राइड्स, ट्रैक्टर राइड्स,
पठानी ग्लास लस्सी के साथ, तो ये अच्छा एक्सपीरियंस मिल सकता है, क्योंकि लोग घर में रह करके उब चुके हैं. एंड ऑब्वियसली विद ऑल कोविड-19 प्रिकॉशंस, ये प्रिकॉशंस लेकर के हम एग्रो टूरिज्म विद इन औरंगाबाद ही हम शुरू कर सकते हैं. So that's a very good thing. Another thing what we can do is, if the government can do nothing like it, if somehow they're not able to do it, we can do it as private sectors. Photography contest. If anybody who wins that contest gets a voucher, provided he stays for 3 nights in Aurangabad. Quiz contest. We have amazing tourism quizzes across all the destinations of Maharashtra, and we give them prizes and vouchers. So we will have to start getting innovative in bringing more and more domestic travelers to Aurangabad. भारत सरकार एक बहुत अच्छा काम कर रही है. देखो अपना देश वेबिनार्स जो पिछले 4 महीने 5 महीने से चल रहे हैं, और बहुत ही अच्छी श्रृंखला है, और पूरे जग भर में उसको लोग देख रहे हैं. सो दैट्स अ वेरी गुड मूव बाय गवर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ टूरिज्म, टू इंक्रीज द हाइप ऑफ ऑल द टूरिस्ट डेस्टिनेशंस. अभी उन्होंने 2 दिन पहले ही बुद्धिज्म के ऊपर बहुत ही अच्छा वेबिनार किया था, जिसमें कई हजारों लोगों ने उसको लॉग ऑन करके देखा, एंड दैट वाज अ वेरी नाइस वे ऑफ डूइंग इट. सो दे आर ऑलरेडी अबाउट टू डू फॉर औरंगाबाद, अजंता एंड एलोरा. So these webinars will help us bring in more and more domestic tourism. I once again thank everybody, and we are on it. So you need not worry. We are with the government and various other agencies, and as we get the outcome, we will keep all the stakeholders involved. Thank you very much, Yashwantrao Chavan Pratishthan, and to all the organizers of this webinar. Thank you so much, Sunit sir. जैसे हम देख रहे हैं कि आपने जो प्रयास किए वो आपने बताया, और जो हम आगे करना चाहते हैं, जो हमें करना चाहिए, उसके बारे में आपने बहुत ही अच्छा मार्गदर्शन किया, इसलिए बहुत बहुत धन्यवाद. मैं आना चाहूंगा हरप्रीत सर के सेशन पर. हरप्रीत सर, होटल्स पूरी तरह से बंद है, गेस्ट आ ही नहीं रहे हैं, और जो भी शहर के लोग हैं वो भी होटल्स के मतलब अवेलेबल नहीं है अभी. होटल इंडस्ट्री को इससे और रेस्टोरेंट्स को कैसा नुकसान पहुंचा है, और इससे उभरने के लिए हम क्या करना चाहते हैं, अभी क्या करना चाहिए? Thank you, Sanket. Good afternoon to all my friends on the panels. Thank you for having us on this webinar, Sanket. It has been a very different type of world that we woke up to all of a sudden, and it hit us all very hard. Not a single sector in this world was spared. And definitely, as one of my colleagues said, that we are the first industry to get hit and the last to probably get on a revival path. At the moment, our industry is not into a revival mode as yet, because we are still trying to survive the impact of COVID, and we have not been completely unlocked as an industry. I totally endorse what my friend Sunit says, that we should be positive, and we hoteliers, I think by nature, even after getting hit by so many riots and plagues and probably the total crash of jet airways and no connectivity, we hoteliers still bear a smile on our face and very strongly talk positively, and we have never said things are bad. We've always said things are absolutely good. Am I right, Sunit? So considering this fact, I also agree with Sunit that yes, this is the time of a new normal, which we will definitely arrive to, and in which we will have to have some very strong measures that we will have to undertake for ourselves, and also look at very interesting ways to attract our guests back into our hotels. In fact, probably create new guests into the hotel, people who have not been earlier coming to hotels or frequently visiting hotels, get them to visit by offering various vouchers and schemes wherein they get attracted. Well, I think two of my colleagues, Jaswant and Sunit, have been very informative about tourism and the broader perspective. So rather risking avoiding the risk of repetitiveness, let me stick to the hotels and restaurants.
presently hotels and restaurants are going through a very big churning process. I would not be right in saying that because we are positive, we are all going to survive. Many of our fraternity are going to close shop. They have already closed shop. We will lose some very good names in the restaurant industry. We will lose some very good properties in the hotel industry. Probably they may get converted to some other use, maybe as hospitals or something else, because COVID has taken the hoteliers for a very, very big, painful ride. And I don't know, I think all people who are there on the panel as well as watching us, they should be aware that our industry is probably the most capital intensive industry. And the gestation period that we are always passing through is the maximum, I think, amongst all the industries in any of the sectors in the world. Unfortunately, our banking does not, recognize this. It does not put us in the main streamline of funding. So many of our colleagues, technocrats, and people who are investing into hotels, they have to take the route of the NBFC, which is a very expensive funding. And this combined with the effect that we have seen in COVID has shattered, I think, everybody totally. In case you will recollect, every part of media for the first time recognize that the hotels, restaurants, and the tourism industry as a whole needs a very big hand holding to come out of this entire trouble. Otherwise, it will crash. And as one of my colleagues said, we contribute 10% to the GDP, but I think we have never probably got that recognition by any of the central or the state governments. Though we've had many of our prime ministers and chief ministers who have been very promising in terms of tourism, they have been personally inclined towards tourism. They've recognized the employment generation power of the tourism industry. But unfortunately, when it comes to hand-holding, when it comes to doing something, even as in declaring the, not only, I would not say declaring tourism as an industry, because it has already been declared as tourism by the center and by the state so many years back, but not a single piece of benefit that was, passed on to the industry, tourism industry as an industry. We are waking up to the new normal, and as Suneet said, we are all very responsibly looking at the safety protocols. All the safety protocols are in place. We are definitely going to ensure that we impress and we publicize this, put this information at large to everybody coming in into Aurangabad, so that they are assured that when they come to Aurangabad, they are going to find hotels which are absolutely safe to stay in, to eat in, and all the restaurants also are doing their own bit. While we are on this subject, I would like to take a few minutes to actually share what the hotels and restaurants really need hand holding in. Like I said, the COVID has devastated hotels, and to really reopen properly, please
hotels have reopened, they probably opened only with part capacity, a part inventory of accommodation. Complete banqueting is not allowed. Restaurant and dining is not allowed. Whenever a hotel is high on our head, there's no cash flow with the hotels and restaurants. But now, as per government, we have to pay 50% of the excise fees, and there is no waiver of the fees for the period that the bars were not operating, and wine shops were allowed to open and sell, but the bars, the hotel bars were given that permission much later. But then naturally nobody will come to a hotel to buy something at an MRP because they've got the wine shops to go to. So ultimately what has happened is the excise fees is looming large now. We are facing that as a very big head-on trouble which is coming on the 30th of September. We have various issues, heavy property taxes, water taxes for the period that the hotels were not operating, yet we will be paying all that. We have requested for waivers and exemptions. They have still not come in. We have requested the government that you at least ensure that for the period that the hotels and the restaurants are not operating, at least the fees for those that period should be taken off. That should be waived. We are still waiting for that. Coming to the state subject, we've had a very big, setback as far as the MECDCL is concerned, because the fixed charges which we were looking at waiver for fixed charges, it turned out that it is bounced back into our bills, and now again with no cash flow, we have to pay those also along with the fixed charges for the last 6 months. So there itself we have a problem. Industry, all other industries pay 7 rupees to a unit. We pay 18.5 rupees to a unit. We are declared as an industry by the center, by the state, so many years back, but we are still not an industry for the electric distribution companies. We are still getting more than double the rate. And just imagine what is the main, one of the main expense heads into the hotel and restaurant industry after the human resources is heat, light, power. And we are getting hit very hard there. So these are various things which are actually going to prevent hotels and restaurants from either from surviving as a whole, and those who survive, it will take a long time for revival. We are definitely not looking at a thriving period till another 4 or 5 years. I am not being a pessimist, but let me tell you, I'm also keeping my fingers crossed that we will bounce back with the revenge tourism, which will come back in multiples. But then we will be, I think, going down on certain revenues because of the challenges in the rates that will be recovered during this period from the guests, because there will definitely be like Suneet also said, that we will have to devise ways and means of making it more and more affordable, even though, like Jaswant said, I think probably Aurangabad hotels are probably the most affordable in the whole of India. And this is not today, this has been from many years, but we will still probably have to go a little lower than that. So it is going to cut down on the revenues
though definitely we expect if there is hand holding and there is a justifiable shift of certain expense tariffs that we are actually paying at the moment, even though we are declared as an industry, that can help the hotels very much. Coming back to how do we actually portray ourselves as safe and good destination to travel to. Suneet has already said that we all are doing our bit. We have the thermal gun checks. We are having the oximeter checks. We are having sanitizers at all checkpoints. We are sanitizing the luggage of all guests. The rooms are totally sanitized. The public areas are sanitized probably twice a day. The touch points on the various doors and windows are being sanitized probably more frequently, and the staff is being trained to operate wearing masks, operate with gloves on, and even to the extent that if you go to a hotel's or reception desk, you will see that the pens also which we are giving to the guests are being sanitized with every use. There is a used pen slot, there is a sanitized pen slot. We are using the sneeze guards on the reception desk. There is a lot of social distancing already available with the restaurants in the hotels as well as the standalone restaurants, and open air restaurants definitely will be very meaningful again. We have already requested the government that rather than looking at the numbers of 50 or 100 restricted for banquets, they should look at the size of the hall. So, and it should be dependent on the size of the hall or dependent on the size of the venue, so that with social distancing, even bigger numbers can be held, so that there is a good revenue generation. Employment will get a very big boost in case all these segments are restarted again immediately together. But we need to, the hotels per se, only if they reopen, they are not going to get guests. We need to synchronize it with the operation of the trains, operation of the airlines, and free travel on the surface, unrestricted travel on the surface. Otherwise, if people are not able to reach Aurangabad, then what is the use of opening the hotels? So it has to be synchronized very properly. I will be doing a disservice to my friends in the transport sector of tourism industry if I don't mention that their coaches and their cars have been lying idle for the last 6 months. They will need huge repairs, or even they may probably need to replace. The government needs to waive off all the taxes during that period, give a very subsidized tax for the later part of the period of 1 year to 2 years, so that they are also able to revive. Otherwise, that infrastructure, if that also disappears, then again we will be having trouble, because you need transport for people. And where replacement is required, if the government can really look at taking off some taxes from the new purchased vehicles, that will help not only the transport sector and tourism, but also the auto industry, and it will have a cascading effect into the economy, and it will bring in a very positive effect. Coming to MTDC, one of my colleagues said that we are the tourism capital of Maharashtra. I think even Sanket, you mentioned it. We are the tourism capital of Maharashtra, I think, but it's only a coined phrase. I have not seen any difference that has made to us in any ways.
even though we had requested from a long time that why is MTDC head office located in Mumbai, I fail to understand. If you would ask me personally, our suggestion would be that the MTDC head office should be based in Aurangabad. And that is the primary and the most important destination of tourism in Maharashtra. And we are calling it tourism capital of Maharashtra. So if we're really serious about it, the MTDC should be here. And I have recently come to know that MTDC has a regional office also and a deputy director office also here. So again, now what two offices are doing, I as a stakeholder am unaware of it. We have been, in fact, I think Jaswant probably forgot to mention in the wider perspective of COVID that we have been always wanting the MTDC to publicize Aurangabad as a gateway city and not publicize and market the attractions like Ajanta and Ellora on an isolated basis. But unfortunately, it had received a very limited response. It had received a response for some while and then again that reverted back to the old system. But we strongly suggest that if we could do that, like Suneet said, there are so many things around Aurangabad. And I think we are a really, really privileged city, though we are in a backward area of Marathwada. Let me tell you, history-wise, heritage-wise, culture-wise, bird-watching-wise, wild sanctuary-wise, I think we've got everything. But the fact remains that this needs to be publicized in a very focused manner as a gateway city to so many attractions, which we again put in a request through your medium today here. And this would actually give the impetus that we require. And once the MTDC office is here, head office is here, naturally the PR agencies which are being employed by giving such high fees and who are actually just, they are probably following a broader perspective in terms of publicity. But if they would probably choose a destination like Aurangabad, exploit it fully and get the maximum footfalls into Aurangabad, probably out of the same revenues that we earn here, there would be enough of funds to actually spend on various other destinations. And if we probably rethink, revisit, this could get us some positive results. We all have to be together. We are all together. But today's times, I would say that it would take us many years to actually come to the times that we were there earlier. And but we will be strong. We'll all be strong. Though, like I said, we will be sad by the thought and the of losing some of our colleagues into this industry because they will be shutting shops. Many of them have shut shops, whether it is Mumbai or whether it is other cities in India, or I'm just keeping my fingers crossed that nothing like that probably would happen in Aurangabad, but that is bound to happen. If anybody has any specific questions, I would definitely be glad to answer them. Thank you once again for having me this webinar. Thank you so much, Harpreet sir. जैसे अपने होटल इंडस्ट्री और हॉस्पिटैलिटी के इंडस्ट्री के सामने जो भी चैलेंजेस हैं और जो भी अभी फेस कर रहे हैं, इसके बारे में आपने बहुत ही अच्छा कितना आवाज नहीं है, आवाज येत नहीं है. हेलो, हाँ बोल. थैंक यू सो मच हरप्रीत सर. आपने हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री के बारे में जो भी अभी सिचुएशन है उसके बारे में हमें अवेयर किया. टूरिस्ट आ रहे हैं,
हमारे हिस्टोरिकल मॉन्यूमेंट्स देखने, संकेत आवाज येत नाही, जोरात बोल, आवाज येत नाही जरा. हमारे हिस्टोरिकल मॉन्यूमेंट्स देखने और वो मॉन्यूमेंट्स अगर ठीक नहीं है तो अट्रैक्शन भी क्या रहेगा. तो मॉन्यूमेंट्स है तो टूरिज्म है, ऐसे कुछ वास्तव है क्या, या और इसमें क्या करना चाहिए इन हिस्टोरिकल पर्सपेक्टिव. डॉक्टर बीना सेंगर मैम, आप इसमें क्या कहना चाहेंगे? आपके वैल्यू सजेशंस आप क्या जोड़ना चाहेंगे? थैंक यू. Namaskar. I hope I'm audible. Yes. Yeah. Yes, ma'am. Okay, thank you. First of all, I would like to thank Yashwantrao Chauhan Pratishthan Mumbai, त्यांचे विभागीय केंद्र औरंगाबाद, अमेझिंग औरंगाबाद, अभ्युदय फाउंडेशन आणि माननीय हरप्रीत सिंग जी, सुनीत कोठारी जी आणि जसवंत सिंग जी आणि आयोजक निलेश राऊत जी आणि संकेत कुलकर्णी साहेब, तुम्ही सर्वांना एक चांगली उपक्रम ठेवला इथे. आणि मला खूप छान वाटलं की जेव्हा मी जसवंत सिंग साहेब आणि हरप्रीत सिंग सर आणि सुनीत कोठारी सरांचे त्यांनी जे काहीतरी व्यक्त केलेले आणि ते खूप गरजेचे आहे आणि त्याच्या जे आम्ही कनेक्ट केला ते या कोविडची मार सर्वांना झालेली आहे. मी स्वतः शिक्षण विभागातून म्हणून असं म्हणते की शिक्षणाला पण एवढा त्रास झालेला आहे की आम्हाला काही आता 2-3 महिन्यामध्ये ते आम्हाला काही हे पण सुचत नव्हते की आता काय करायचंय. सो इट वॉज नॉट जस्ट any one sector. Each of our sector has suffered tremendously. And somehow we tried to drag this whole situation for almost half a year. It all started in March and now we are in almost end of the September. 6 से 7 महीने से ज्यादा हो चुके हैं और हम सब इस मार्च से परेशान हैं. आप यकीन नहीं करेंगे, अभी भी हमारे फर्स्ट सेमेस्टर के एडमिशंस नहीं हुए हैं. सो वी आर स्टिल नॉट श्योर कि आने वाले एजुकेशन सेक्टर में भी फर्स्ट सेमेस्टर का यानी कि नया एकेडमिक सेशन हम कैसे शुरू करेंगे. वी आर ड्रैगिंग दी लॉग बैक सेशन, यानी थर्ड सेमेस्टर को हम कंटिन्यू कर रहे हैं. अब रही बात ये एजुकेशन सेक्टर, हाउ इट इज डीपली कनेक्टेड टू इकोनॉमी, देन वी हैव टू अंडरस्टैंड इट इज वेल लिंक्ड. बिकॉज एक जो वर्ड ऑफ माउथ स्प्रेड होता है और जो एक मोबिलिटी होती है पॉपुलेशन की फ्रॉम वन पर्टिकुलर विलेज टू टाउन टू अ सिटी, it is not unidirection with one particular professional sector alone. एजुकेशन से भी एक बहुत बड़ी मोबिलाइजेशन होती है और बहुत बड़ा वर्ड ऑफ माउथ जाता है किसी भी सिटी के बारे में. तो आपने देखा कि इस बार हमारे शहर में यूनिवर्सिटी में पूरे मराठवाड़ा, विदर्भ, खानदेश और यहाँ तक कि पश्चिम महाराष्ट्र तक से स्टूडेंट्स आते हैं और हमारे स्कूल यूनिवर्सिटीज को ज्वाइन करते हैं, यहाँ हॉस्टलों में रहते हैं. They stay in different rented homes. तो ऐसे कंडीशन में जिसे हम इंटर रीजनल, जैसे कोठारी जी ने कहा था, इंटर रीजनल जो टूरिज्म होता है, इट इज वेल कनेक्टेड विद एजुकेशन सेक्टर एज वेल. और ये एजुकेशन सिर्फ यूनिवर्सिटी में नहीं हो रहा है, ये मेडिकल कॉलेजेस में हो रहा है, इंजीनियरिंग कॉलेजेस में हो रहा है, डिफरेंट लोकल कॉलेजेस जो भी यूनिवर्सिटी से एफिलिएटेड हैं, इन सब में. और इनकी कोई छोटी मोटी तादाद नहीं है, ये स्टूडेंट्स हजारों की संख्या में आते हैं. इनके साथ इनके पेरेंट्स आते हैं, इनके गार्जियंस आते हैं, इनके विजिटर्स आते हैं. सो it creates a word of mouth and eventually there is a spread that yes, people are going to come to our city. तो ये जो एजुकेशन को हम अगर वर्चुअल मोड में डालने की भी कोशिश करेंगे, it will be a huge setback. Not only to education but also to various industries associated to this education. For example, the whole real estate agency, the whole rent and apartment agency, this will all close. And simultaneously the whole tiffin system, the food industry, it's all so very well connected. तो अभी जैसा जसवंत सिंह सर ने भी कहा, नीर सर ने भी कहा, कोठारी सर ने भी कहा, ये अभी वो टाइम है जब हमें सबको मिलकर इसके प्लान करना होगा. वी हैव टू कॉम्बैट इट इन अ वॉर फुटिंग काइंड ऑफ अ लेवल. क्योंकि अभी हम लोग भी जब अपने एजुकेशन को रिवाइव करने की कोशिश कर रहे हैं तो हमारे सामने कई एक चैलेंजेस हैं. हमारे स्टूडेंट्स को कोऑर्डिनेट करना, उनको इन सब चीजों के बारे में रियलाइज कराना, और कैसे हम कोप अप करेंगे, हाउ दे कैन कम बैक टू द सिस्टम इन नॉर्मलसी. वी आर डेली ट्राइंग टू सैनिटाइज आवर एजुकेशनल इंस्टीट्यूट. And as I am part of the history and heritage department,
and on a consulting level on the tourism level department as well. What we found that the biggest challenge at present is not only the education, reviving the education, but also in the terms of how we are going to capitalize on the heritage and historical part. I made a small PowerPoint, if Sanket, it is possible to show it. I think you need to make me a host, then only I'll be able to. Otherwise, I'll try to. You're disabled. Okay. रही बात जिसे हम लोकल टूरिज्म की कहते हैं, तो एक बहुत बड़ा मुद्दा आता था कि जब हम एजुकेशन में आते हैं तो वी वर रेगुलरली ऑर्गेनाइजिंग कॉन्फ्रेंस, सेमिनार्स, स्टडी टूर्स, and we also engage our students on regional research scholars, especially on the regional site navigation. For example, कोई भी organization या कोई भी city का जो dependence होता है to get a knowledge base, कि ये जो पूरा जो database आता है knowledge के level पे कि हाँ हमारे city में ये चीजें उपलब्ध हैं, उसका कहीं ना कहीं एक knowledge base is the production a zone for the university and colleges. And for past several years, is it possible for me to host now? No. So in past, our department and our university has done a great amount of job. It was late in 1960s, in fact, jab the efforts to make Ajanta Ellora to be the UNESCO heritage site began from our department. So we started working on different efforts to make our Ajanta and Ellora to be the heritage, UNESCO World Heritage Sites. Similarly, in the later times, Bibi Ka Maqbara, Aurangabad Caves, Panchakhi, these are the prime sites which were further highlighted because of the various researchers, which took place not only from the department level, but also they took a lot of efforts from the previous Nizam state, because in 1921 when Nizam state was, archaeology department was started, there was research done on that. But after that we find that since 1990s there had been not too much of research to highlight the lesser known heritage monuments of Aurangabad and the associated region. So for example, एक बहुत important highlight हुआ था aspect कि there is an alternative route. In fact, अभी Pune Nagpur जो highway, Bombay Nagpur highway आ रहा है, it has actually completely connected Pune with Daulatabad, Ajanta and Ellora. So to a certain extent, the navigation with Aurangabad is completely shunned down by the transportation industries as well, and the repercussion of it may get visible soon after when we will have the opening, the complete lockdown opening. जब जो भी tourist mobilization है वो directly Pune आ रहा है, Bombay आ रहा है, and it directly going to Daulatabad, Ajanta and Ellora. It is not even coming to Aurangabad. So for that matter, we need to publicize our monuments, and for that a rigorous research program need to be done. And yeah, I'll just share screen. So I have just this, I hope if I'll be able to show it. Is it visible, Sanket? The PowerPoint? Yeah, visible, madam, visible. Okay, so when we see heritage and legacy of Aurangabad, we usually see it with Bibi Ka Maqbara and Ajanta and Ellora. But usually what happens that, as we already discussed, because of certain chartered and the navigation paths directly connected to Jalgaon and Pune, so people are actually avoiding many of the important sites which are there in Aurangabad. For example, the Taj of Deccan, which is one of the most important heritage monument of Aurangabad, it is suffering huge amount of negligence. We had more than 6 to 7 months of a break due to for the maintenance and all, but unfortunately Aurangabad Bibi Ka Maqbara got least amount of attention for that matter. Even I should not like, but this news already came that ASI is also not taking enough care for this monument to highlight it. Many of its outer areas are not so well maintained, and this need, because this is one of the major highlight of our city, the Dakhan Ka Taj or Bibi Ka Maqbara.
but no serious attention is being paid by the higher authorities or the concerned bodies. We have a very important site, that is Python. Although there is a huge lot of investments and road network have been done, but yet the way Python has to be highlighted and governed for the tourism industry. One, we have to understand the cleanliness is a basic question of Aurangabad and Python. We find Ellora and Ajanta to favorably clean in terms of tourist attention. But when it comes on Aurangabad and in terms of Python, there is a big question of navigation and cleanliness. So the easy mobility in these areas need to be, now we are almost there. Like I had been to outside, like many of us often go out now. And we have seen that irrespective of many of the prohibitions, people are coming out of their homes and they have started moving very, although with all kinds of precautions, they wear masks, they use sanitization and everything. Yet we find good number of people now coming out and they are using. I saw a lot of small restaurants now opening up and they are giving, they are serving people with safe distance mode. So there is as Mr. Kothari already said, that there is a hope. And there is not only hope, it is a hope which is now practical reality. People have started moving out. So now the biggest, because there is already administrative impositions that we have to maintain cleanliness and safe distancing. So this is actually a right time to highlight Python. Because this is also the season, because by the time of January and February, March, there will be a peak season of different jatras and different heritage and religious tourism. Pilgrimage tourism will take place. So Python should be our prime location to be upgraded for, and many of its new researchers should come up. So these are some of the significant sites, but for which different researchers have also taken place. There are different excavations which keep on taking place, and through our university, now we already have an archaeology department in our department, which is part of our curriculum. We are also planning to develop some well-known tie-ups with Deccan College or some good archaeological organizations in Mumbai, and also we are going to develop some tie-up with universities abroad. So we will be implementing different seminars and conferences and different field work tours and excavations as well, through which there will be impetus on highlighting the academic part of the city, so that this academic achievements should be widely publicized in our locals and our national level dailies as well, so that the quality will be shown not only in terms of the public medium, but also through the intellectual and the authoritative mediums as well, because university comes under a government of Maharashtra and government of India. So it becomes a liability for us to publicize our assets in maximum manner. So another very important site is Aurangabad Caves, which is one of the most underutilized site. And now with even more expansion, so right from the university campus till the Harsul Lake, the entire Aurangabad cave has a circular, semicircular passage. And this should be highlighted. And Aurangabad Caves is going to be one of the most best asset for us, apart from Bibi Ka Maqbara, to show the continuity which we have in our city of historical legacy. We often teach in our classroom that Aurangabad is actually the first cosmopolitan city of India, especially in Deccan, not only in times of today, but even 3,000 years ago. It was the first cosmopolitan city of India, because people from all over the world, we had Chinese, we had Greeks, we had Arabic, we had Ceylonese, all kind of people coming in Aurangabad in those times. And we have solid archaeological proofs to show it. And the best example for it is Aurangabad Caves, which proves that our city is not made in a day or two. It took more than 3,000 years to make what is the city of Aurangabad today. And the connected city of it is Pratishthan.
And these all things need to be highlighted. So these are different. I was just going through the TripAdvisor. So even TripAdvisor is not just saying that we just should look only Ajanta and Ellora. Of course, we have huge pride for Ajanta and Ellora, but we have Daulatabad, Devgiri Fort, we have Kuldabad, we have Aurangabad caves, we have the lesser known sites, Jayakwadi as already said, we have the wonderful Paitan, which is just 40 minutes drive from Aurangabad. And on the way itself, when we go to Paitan, we come across different Mahanubhav and Mahanubhav centers. We come across different Chalukyan strategy and Hemadpanthi temples, which are the destination on the way. So these, and there are studies, and fortunately now also we are making many of our activities, academic ventures through which we are trying to highlight these all monumental legacy which we have. We had the Khandoba temple, which is on the Satara Parisar. So these are different sites which need maximum amount of educational research as well as the publicizing of these educational and academic researchers on the public domain. Because usually what happens when you just claim that this is a temple and we should visit it, people will be like, actually on the global level people, or even on the national level people will be little apprehensive about it. But when you give a academic credence, आप एक पुरावा देते, जेव्हा तुम्ही पुरावा देतात की हा एक लेगसी आहे आणि मापदंड म्हणून छान रिसर्च पुस्तक या विषयावर काढलेली गेलेली आहे, तेव्हा ते जागाच्या त्या मॉन्युमेंटचा मान पण वाढतो. You know, like the old legacy always sells more. The more old your things are, they become more marketable as well. So the same thing goes with academic research when it is being given publicity on the different public platforms as well. So for that matter, historical conservation and roles of education and research centers is tremendous. Through our history museum and our neighboring state archaeology department, Soneri Mahal, we are continuously highlighting different of these monuments through our researchers, through our various academic activities, our public lectures. Even during this COVID time, we did couple of online seminars. We did couple of what we could say, these Zoom meetings and Google Meets, and we tried to highlight, and they were all public domain. They were all free of research, free of entry. So people can visit them, they can go through them. We are also planning to give a small gist of our historical museum insights in the coming times. And we have different public outreach platforms which are all free of cost, through which we keep on doing different. We are on Instagram, we are on Facebook, through which we keep on telling people that these are the different legacies which we have to publicize of our city. And this is the conference which I told you. We did a one-day Foundation Day lecture series through which we tried to highlight Dr. Tejas Garge, who is the director of Maharashtra State Archaeology, was the distinguished speaker with us. And we gave them he gave us different insight on the heritage of Aurangabad. So these are the different research ongoing. We are doing research on Aurangabad caves. There are research, our really good PhD and MPhil students are doing research on we become different Khandoba temple and gateways of Aurangabad, and different artisan legacies as well. Because, you know, not only the tourism, hotelaya, transport, but even the artisans of city have undergone a lot of stress and penury, which can be we can give certain platforms. City-based media and national-based media can, of course, help us a lot in this by giving voices to these different organizations and different educational and affiliated agencies. Especially if it is possible, many of these monuments, as Mr. Kothari had already said, we should start pre-booking. Like people can start planning for their visits in January and February by when we will start doing the booking now. And through that, we should also create a network that maybe we can develop an alliance with the different hotel agencies, and we can say that we'll be giving guided tours to different monuments through the help of different guide community as well. Our universities will also help us, will be very happy to
the history department will be very happy to host a few of these visitors in our university museums and different parts of our associated events. Or we can even organize a pre-booking kind of a visual tour, that when they will come, they will get to see this. So it was like a teaser we can give to them that, yes, please come. Our city is ready to host you all. And we, as part of a city solidarity, are ready to help you out in different platforms. And these are the researches we are doing. So we will be making you part of these knowledge systems. So these are some things. These are two very important sides. The biggest surprise of COVID was the calm coming as fresh as natural. And as you could see, this is a CNI church, which was the first Christian heritage of Aurangabad. It is not new. It is 180 years old monument in our city. So it has its own legacy of belongingness and ancestry. So these are different kinds of things which we have in our city, and we would be very happy to share with everybody, because we are academicians and we will be happy to be of any assistance through our academic ventures to the city. So this is what I had to say, and I really thank my presenters who brought about the pain which we are going through. Definitely, there should be certain kind of subsidy to not only education, not only to different kinds of classes. Of course, people are suffering a lot, but there should be subsidies provided to hoteliers, to transportation agencies, different crafts-based, tourist-based agencies, and also education. Of course, we are one of the highest subsidized centers. But even now we find that majority of our students are suffering because they are not even in a position to mobilize themselves so very well. So this is definitely a time we have to all come together and see what we can do for the coming times. So I think I could say whatever I can. If there are questions, I'm happy to answer. Thank you, Sanket, for doing it. Thank you so much. Question and answers session हम शुरू करेंगे. Sanket, with your permission, can I just add a few more points? Sure, please. Yeah, okay. There's something which I forgot to add is while all this is happening and we will be looking at ways to revive tourism, there's one more good area that we could put our focus on is, having Aurangabad by night tours, open air deck buses. Now, that can be done with social distancing, just like how we are running buses in Mumbai now for public transport, social distancing measures. And all the gates can be lit up in the night. If the government cannot do it, then to invite the corporate sector as a part of the CSR initiative. Merely illuminating the gates also with the help of solar energy and not depending on MSEB can also bring out some night tourism into Aurangabad. Like the Bibi Ka Maqbara viewing by night. So there can be special rates for that. So we'll have to get innovative to bring in from within the city as well as from outside the city. And even restarting the musical water fountain show at Paitan, at Jayakwadi Dam, the Sant Dhyaneshwar Udyan. I had seen that show 26 years ago. Obviously, technology has evolved in the last 26 years. And like we have the Geo Garden here in Mumbai, which is almost on par with the Dubai the water fountain shows. So something like this, we'll have to bring in the corporate sector as CSR, let them take over the garden at Paitan and give a world-class water fountain show. It's been lying abandoned. I believe the water fountain show is not working for past several years. So we will have to look at all these things, Then like how Taj Mahal has now opened up. The ASI Agra Circle has opened up the Taj Mahal with all COVID-19 precautions, of course, and restricted the number to 5,000 visitors. So why can't we open our monuments now? So I would request the ASI Circle, please open up the monuments. You can put in all the safety precautions in place, restrict the flow of visitors, but let's at least open it somewhere we have, because there are a lot of livelihoods dependent on tourism. Car, coach, rental companies, taxi drivers, guides, food and beverage sellers around the monuments, souvenir, handicraft shops, craftsmen, everybody's dependent. So when we open up all these, there will be a multiplier effect in the economy of Aurangabad. And coming to the air safety aspect, somebody asked that question. It's in fact very safe to travel by air because airlines are doing massive deep cleansing of their equipment, of their aircrafts.
And thanks to the HEPA filter, where the air is changed every 3 minutes. And obviously every passenger is given a face shield and mask and the use of sanitizers. So it is pretty safe to travel by air. That's all. Thank you. संकेत आवाज नाही येते. आता येतोय सर आवाज? हा येतोय बोल. जसवंत सरांसाठी बहुतेक हा प्रश्न असू शकतो. वेदांत राजन्स, पोस्ट कोविड म्हणजे आपण पोस्ट कोविड चॅलेंज बद्दल बोलताना रिलेटेड टू रिकव्हरिंग द बिझनेस, कॉस्ट कटिंग मेजर्स वर्सेस जॉब लॉसेस, इफेक्ट ऑन द मॉरल्स ऑफ young force intended to do career, which are the ground issues needed to be sorted on priority. Cost cutting is at its झालंय का? आवाजचा प्रॉब्लेम येतोय. जॉब्स गेलेले आहेत टुरिझम इंडस्ट्रीमध्ये काम करणारे आणि आता माईक जवळ घे. आवाजचा प्रॉब्लेम येतोय. माईक जवळ घे, आवाजचा प्रॉब्लेम येतोय. सर आता आवाज येतोय? हा येतोय बोल. सर खूप लोकांच्या नोकऱ्या आता याच्यामध्ये गेलेल्या आहेत. लोकांनी यायचं असेल तर टुरिझम मध्ये करिअर करायचं असेल तर त्यांना काय पण अट्रॅक्शन आहे, कारण इथे जर इन्सेंटिव्ह नाहीत, काही पगार चांगला नसेल तर ते दुसऱ्या फील्ड कडे वळतील नोकऱ्या करण्यासाठी. तर टुरिझम सेक्टरला स्किल्ड लोकांची कमतरता भासणार आहे नक्कीच. याबद्दल आपण काय सांगाल? बरोबर आहे. आता तुम्ही जसं म्हटलं तसं आता सध्याच्या घडीला तर हा प्रॉब्लेम आहे, पण हा प्रॉब्लेम काही लॉंग टर्म प्रॉब्लेम नसणार. हॅलो बोला सर. हा प्रॉब्लेम हा काही लॉंग टर्म प्रॉब्लेम नसणार आहे. आता सध्या सर्वच इंडस्ट्री जर आपण बघितल्या तर कुठे ना कुठे सगळ्यांना हा इफेक्ट झालेला आहे. आणि त्याच्यामुळे जर कोणी असं विचार करत असेल की आम्ही ह्या ट्रेडमध्ये यावं का नाही, तर मी असं म्हणेल की नाही, ह्याच्यात असं विचार करण्याची काही गोष्ट नाहीये. हा सर्वात अट्रॅक्टिव्ह फील्ड मी म्हणेल आहे. हा फील्ड असा आहे की जिथं तुम्ही कोणत्याही दिवशी मोनोटोनस काम करत नाही. प्रत्येक दिवस हा नवीन दिवस तुमच्यासाठी असतो. प्रत्येक दिवस हा नवीन गेस्ट आणि नवीन होरायझन घेऊन तुमच्यासाठी येत असतो. टेम्पररी प्रॉब्लेम असतात. हा टेम्पररी प्रॉब्लेम प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आणि टुरिझम हे काही एक्सेप्शनल नाहीये. म्हणून कोणी जर असं विचार करत असेल की आम्ही ह्याच्यात कसं यावं, तर नाही, असं विचार करू नका. टुरिझम खूप मोठं वास्ट इंडस्ट्री आहे, खूप अट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री आहे, ग्लॅमरस इंडस्ट्री आहे आणि ऍट द सेम टाइम गुड पेइंग इंडस्ट्री पण आहे. सेम क्वेश्चन बाय आदित्य वाघमारे. curtailed their manpower in Aurangabad? If yes, any approximate number can be given? Sanket, I couldn't hear you. Can you repeat the question, please? Sir, has the hotel industry curtailed their manpower in Aurangabad? If yes, any approximate number can be given? Well, Sangeet, at the moment hotels are not reopened, so basically there will be only some skeletal security staff and certain other staff basically at a very skeletal level to be stationed at the hotel. But once the hotels reopen, once the hotels are allowed to reopen, and to what capacity they are allowed to reopen, this will all depend on that. By Rubina Abrar, the MTDC point by Harpreet Singh Sirji is very good point to be thought in terms of taking Maharashtra tourism to great level. Balchandra Kango sir is also supporting the shifting of MTDC head office to Aurangabad. में अगर हम कोई मूवमेंट कर सकते हैं आगे चल के कि ऐसा हो और गवर्नमेंट बॉडीज औरंगाबाद पर ज्यादा फोकस करें.
This is for me, Sanket. Yes, sir. You are Sunil, Okay. sir. कोई भी answer. Okay, now definitely you see this one step itself will mean that the government wants to take Aurangabad tourism very seriously, and we will be driving towards the goal of making Aurangabad truly the tourism capital of Maharashtra. And if the head office is shifted to Aurangabad, relocated to Aurangabad, it will definitely mean quicker actions and more focused attention on the destination Aurangabad. Also, there is a question. Pre-COVID, the pay scale of tourism employees. Can you hear me, Jaswant sir? Yes, please. Pre-COVID, the pay scale of tourism employees very underrated. Tourism employment is highly unorganized sector. As far as Aurangabad tourism units are concerned, not a single one has a proper employee contract or documentation about EPFO, etc. Unless until people won't travel, local enterprise won't get benefited. They can't pay their employees too. Customers relying on salesperson will get disappointed. The cycle will repeat. What will you suggest? Well, I will not agree on this point because the staff who is capable and who is educated in the field is being paid a proper salary by all the stakeholders. So, saying that they are underpaid, I don't agree on this particular point. Because as long as you are qualified enough to take up the challenges, the sky is the limit. And I'm sure you can go ahead with this. Harun Sheikh asking, viral of Bibi Ka Maqbara, which was presenting the work, which is past 1 year. Actually, it is 3 years. It is still pending. We should be more aggressive to get this work done. So, आर्किटेक्चर डिपार्टमेंट को हमें कुछ करने की जरूरत है या कुछ करने की जरूरत है. In fact, Aurangabad Tourism Development Foundation has written to the concerned departments, not only for the upkeeping of the monuments, but also about the road conditions and everything, that during the lockdown, this was a great opportunity for us to do the upkeeping of the monuments, to do the road leading towards Ajanta, which was a major problem and a hurdle for us. But unfortunately, they have their own limitations, it seems, and they have not really taken any heed to it. When you go to Ajanta and Ellora, at times you find people working there when the tourist is at the monuments. And that was one of the main problem we had written to the concerned departments, that this should be taken on priority. जैसे भी क्वेश्चंस तो बहुत सारे आए हैं, लेकिन अभी 2 घंटे हो गए हम ये कर बहुत सारे क्वेश्चंस आए हैं जिसके आंसर के बीच में आए हैं. आपने बहुत सारे मुद्दे उठाए. ये सारे मुद्दों को लेकर के हम आगे कैसा काम इसके बारे में सोचेंगे. अच्छा रहा और हमारे लिए बहुत ही सुनीत सर ने, जसवंत सर ने, हरप्रीत सर और बीना मैम, हम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान की ओर से बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहेंगे आप सबका और सभी दर्शकों का भी कि आपने इस सहयोग लिया और इसके बाद भी हम औरंगाबाद के लिए ऐसे ही इकट्ठा होकर कुछ काम करेंगे. सर्वांचे मनपूर्वक आभार. खूब धन्यवाद सर. संकेत बंद कर दूंगा, बंद करू ना. थैंक यू एवरीवन.